नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत कळंगूटचे गुरुदास शिरोडकर. कळंगूट मतदारसंघाचं राजकारण सध्या बरेच चर्चेत आहे. या निवडणुकीकडे, या मतदारसंघाकडे तमाम गोमंतकीयांचं लक्ष लागून आहे. काय घडणार आहे, मतदारसंघावरती कोणाचा झेंडा फडकणार आहे, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र तत्पूर्वी जे राजकारण सुरू आहे, जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्याच्यावरती गुरुदास शिरोडकर यांना काय वाटतं ह्या सगळ्या घडामोडींवरती, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठीच गुरुदास शिरोडकर, सगळ्यात पयलीं तुमकां थँक्यू म्हणटा, तुम्ही आमकां वेळ दिल्याबद्दल. थेट प्रश्नाचेर येवया. म्हाका विचारपाक जाय की तुम्ही बीजेपी सोडून गेल्ले, अशें कितें कारण आशिल्ले बीजेपी सोडपाचे, आणि आता परते आयले तुम्ही, कितें सांगतले ह्या दोन्ही प्रश्नाचेर? नमस्कार. तुम्ही म्हाका आपयलो म्हणून हांव खरेंच मना काळजांच्यान तुमचे धन्यवाद दिता. आता बीजेपी सोडून गेल्ले हो तसो विशय ना. हांवें बीजेपी, आमी सदांच मना काळजान आमच्या बीजेपीच आसा. जे म्हाजो पॉलिटिकल प्रवास जो आसा हो बीजेपीनूच सुरू जालो आनी इमोशनली हांव बीजेपी वांगडाच आसलो. आता जो व्यवहारीक दृश्ट्या बीजेपी हांवें सोडली म्हणटा ती फक्त एक मनशाक लागून, आनी तो जावन आसा मायकल लोबो. कारण तेची जी वागणूक आसली, जो 2012 भारतीय जनता पार्टीन ताका आमदार केलो, बरी पद दिले, पोजिशन्स दिले. मागीर 2017 ताका परत निवडून हाडून आतां ताका तो मंत्री सुद्दां केलो ताका. आनी तेचे जे जे पळय मागण्यो आसल्यो, तो एक लाडावलेलो कसो मंत्री भारतीय जनता पार्टीन आसून तेचे सगळे लाड पुरोवन सुद्दां पार्टी कडेन तेची वेळोवेळी तो पार्टीची बदनामी जाता पळय, हेचे कडेनूच तो तसो तेचो कल आसलो. आनी एकदम बेछूट वक्तव्यां भारतीय जनता पार्टीचेर आनी पार्टीच्या लिडरांचेर, पार्टीच्या बीजेपीच्या विविध मंत्र्यांचेर सुद्दां तेची वक्तव्यां आसली पळय, ती खरेंच चुकीची आसली. ते आमकां पटनासलें. आनी कळंगूटच्या लोकांच्या विरोधान तेचे पळय कार्य चलतालें. सांगपाचें जाल्यार आमी जे कळंगूटचे विशय आसा पळय ते तेचे कडेन घेवन वयता आसतना ते मागीर वेगळे वेगळे डेव्हलपमेंटाचे विशय आसूं, सोशल विशय आसूं, सोशल विशयान इल्लिगल एक्टिविटीचे विशय आसूं, मागीर तेणीन PDA मार्फत जो ODP तयार केलो तेका जे विरोध जाताले, हे सगळे विरोध तेणीन, हे लोकाभिमुख डेव्हलपमेंट खंयच नासलो. तेच्या विरोधान सगळे लोक भायर येयले. सांगपाचें म्हटल्यार आमी जे आमचे धार्मीक विशय आसूं किंवा सोशल विशय आसूं, अशे सगळ्या एक्रॉस कम्युनिटीच्या विरोधान तेची जी वागणूक जाली, ती सगळी वागणूक तेची स्वताच्या स्वार्थाक लागून जाली. आनी जशें आमी जेन्ना तेच्या विरोधान भायर सरले, तशें स्कुलांची भुरगीं सुद्दां भायर सरली. मागीर आमी देवाची मनशां म्हणटा ती माद्री सुद्दां रस्त्यार येयले, आनी तेच्या विरोधान आमचे चर्चीचे पाद्री सुद्दां रस्त्यार येयले. अशें तेणीन लोकविरोधी जी कामां तेणी हातीन घेतली आनी फुडें येयली, जबरदस्तीन फुडें येयली स्वताच्या स्वार्थाक लागून. ह्या सगळ्या गोश्टींचेर विटोवन असो जर मंत्री भारतीय जनता पार्टीन आसा, आनी ह्या व्यक्तीक लागूनच हांवें भारतीय जनता पार्टी कडल्यान फारकत घेतलेली न्हू. हांवें भारतीय जनता पार्टी सोडली फक्त ह्या मनशा कडेन म्हाजें पटना. लोकविरोधी जे तेचे कार्य आसा ती आमकां मानून घेवपाक शक्य जायना जालें, तेका लागून हांव भारतीय जनता पार्टीच्यान पयस गेलो. थोडोसो इमॅच्युअर प्रश्न म्हज्या कडल्यान जातलो, तरी सुद्दां म्हाका विचारपाक जाय की तुमी जेन्ना मायकल लोबो हे पक्षान आशिल्ले आनी तुमी तेन्ना गटाध्यक्ष म्हणून आशिल्ले, अशा वेळार केन्ना तुमी तांच्या कडेन प्रयत्न करूंक ना की बाबा तुवें हें कितें चलयलां, हाचेर केन्ना जाप विचारली ना तुमी ताका? पळय, हांव जो गटाध्यक्ष आसलो पळय तो पयलींच्या टर्मान आसलो. 2012 ते 17 जो टर्म आसलो पळय तेन्ना. आनी जेन्ना आमचो कळंगूट हिंदू स्मशान भुमीचो जो विशय जालो, ज्या अर्थी तेणीन आमच्या लोकांक वो स्मशान भुमी, हिंदू स्मशान भुमी जरी आसली जाल्यार हो एक सोशल विशय आसलो. आनी ह्या विशयान एक्रॉस कम्युनिटी म्हणजे हिंदू, क्रिस्तांव, मुस्लीम सगळे आमच्या सपोर्टान येयल्ले. आनी आमी आंदोलन कित्याक केलें हिंदू स्मशान भुमीच्या संदर्भान? तर थंय एक दिल्लीवालो आमच्या स्मशान भुमीक तेकोन हट्स घातलेले आनी टुरिजमाच्या नांवार थंय नाका जाल्ले धंदे चलताले.
ती एक सेंटिटी म्हणून जी आसता पळय स्मशानभुमीच्या सभोवतालीची थंय इबाडलेली, आणि जो पळय बफर झोन म्हणून जो आसूंक जाय स्मशानभुमीक, तो आमी प्रोटेक्ट करपाचो खूब प्रयत्न केलो. पूण तितून आमी अपेक्षा करताले भारतीय जनता पार्टीचो जो आमदार आसा तो, आनी हांव भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आसलो तेन्ना लोकांची अपेक्षा आसली की भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा, हांव थंय अध्यक्ष आसा आनी जो आमदार आसा हेंच्यांनी लोकांक सहकार्य करचें. आनी जो पळय हो दिल्लीवालो थंय जे एनक्रोचमेंट करता स्मशानभुमीशीन, आनी थंय जो हलकल्लोळ म्हणजे रातभर लेट जो धिंगाण जाता तो बंद करपाक जाय. ती एक स्मशानभुमीची तितली एरिया तिका एक कितें म्हणटा ती एक सेंटिटी राखपाक जाय म्हणून आमी प्रयत्न केले. पूण आमकां ह्या आमदारान बिलकुल सहकार्य केलें ना. तेका लागून एक जन आक्रोश उबो जालो आनी त्या हितून म्हाका लोकां वांगडा रावचो पडलो. आनी तेन्ना हांवें हे म्हाजें अध्यक्षपद, मंडळ अध्यक्षपद तेन्नाच सोडलेलें. पूण हांव पार्टीन आसलो. अच्छा. सो तसं पाहायला गेलं तर मायकल लोबो विरुद्ध जे तुमचा जो संघर्ष चाललो सगळ्यात पयलीं जर कोणी आवाज उठयला आसतलो कळंगूटच्यान तर गुरुदास शिरोडकर हांचें नांव पयलींच येता. म्हाका आनी फुडें आतां असो प्रश्न विचारपाक जाय की नाराज जावन एका व्यक्तीक लागून तुमी जो पक्ष सोडलो, आतां परते तुमकां पक्षान आफयले, रितसर तुमचो प्रवेश जाल्लो आसा, कितें आश्वासन बी दिलां तुमकां पक्षान? पळय कशें आसा, जेन्ना हो आमदार भारतीय जनता पार्टीच्यान भारतीय जनता पार्टीचेर बेमान जावन भायर गेलो, कित्याक पार्टीन तेका सगळे पार्टींतले तेणी सगळे सूख भोगले, आमदारकी भोगली, मंत्रीपद भोगले, आनी सारको कोड ऑफ कंडक्ट लाखासर जी सत्तेची फळां आहा ती तो खायच रावलो. आनी ते खाता खाता सुद्दां त्या ताटाक तो बुरोक घालीत रावलो. आनी अशे पद्दतीन तो पार्टी सोडून गेल्लो आसा. पार्टी सोडल्या नंतर जो एक आमकां एक प्रकारचो न्हू आनंद जालो खरें म्हटल्यार कार्यकर्त्यांक, की एक चुकीचो मनीस जो पार्टीच्या हितून म्हणजे सत्तेन रावून लोकां विरुद्ध जो तेचो एप्रोच आसलो पळय, असो मनीस भारतीय जनता पार्टीच्यान गेलो म्हणून हो एक सुखद आनंदाचो धक्को म्हणेन हांव. आनी तितून लोकांनी जेन्ना पळय अरे तो आतां गेल्लो आसा, आतां आमकां परत एक संघटीत जावन आमकां परत भारतीय जनता पार्टीन काम करपाक एक जी उमेदीचो जो पळय आवाज लोकां मदीं येयलो, आनी लोकांनी म्हाका सांगलें की आमी आतां परत भारतीय जनता पार्टीन रुजू जावया. आनी तसो आमकां जेन्ना पार्टी कडल्यानूय उलो येयलो तेन्ना आमी एक कितें म्हणटा ते एकदम आमी पार्टीन प्रवेश केलो. आनी एका उलोक जवळ जवळ 200 लोक आमी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे, जे मायकल लोबोन जेंकां दुखयल्ले हे झप करून येयले आनी आमचो पार्टी प्रवेश थंय आनंदान जालो. ग्राउंड रियलिटी जी असता न्ही खंयच्याय मतदारसंघाची, हो थंयचोच व्यक्ती बऱ्या पद्दतीन सांगू शकता. अनेकदा मिडिया थ्रू त्यो गजाली वचना. अशा परिस्थितीन जेन्ना लोबोन यांनी स्वयं घोषित आपल्याक एक विकास पुरुष म्हणून तुमच्या मतदारसंघाचो सांगिल्लो आसा, कितें विकास नेमको जाल्लो आसा तो तुमी आमकां सांगतले? खरें म्हटल्यार न्हू, हो भारतीय जनता पार्टीन 2012च्यान आमदार आहा पळय, हो सरकारांतलो आमदार आहा, विरोधांतलो ना. तेका सरकारान रावून तेका बरी बरी पदां दिली, मागीर तेका मंत्री केलो. खरें म्हटल्यार तेका इतली ऑपॉर्च्युनिटी आसली की बरो विकास कळंगूटचो करपाक तेका एक बरी संद आसली. पूण तेणी कळंगूटचो विकास जे पद्दतीन जावंक जाय आसलो ते पद्दतीन बिलकुल केलो ना. तेणी विकास स्वताचो केलो. आनी जर विकास म्हणून जे विकासाची व्याख्या आसता पळय, आतां पयले जाल्यार एक सादे आमी पंचायत लेवलाचेर गेले. आमच्यो 4 पंचायती कळंगूटीन, कळंगूट, कांदोळे, आरपोरा नागवा आनी पर्रा, ह्या 4य पंचायतीची जर पंचायत घरा पयली जाल्यार ती कितलीशीच वर्सां पोरणी. एखादें जरी पंचायत घर तेणी बरी जागा एक्वायर करून प्रशस्त केल्ले विथ सगळ्या साधन सुविधांनी युक्त अशें, जाल्यार हांव मानूंक शकतालो की बाबा हेणी कितें तरी विकास केला. एकूय पंचायत घर जावना. थोडीशी डागडुजी जाल्या, पूण अशें इंडिपेंडंट एक बरें पंचायत घर जावंक ना. एखादे पंचायतीचे बरे कम्युनिटी हॉल जावंक ना, एकूय जावंक ना. आतां कळंगूटीन जशे लोक 4 पयशे आसलेले लोक आसा तशे गरीबूय लोक आसा. जर कितें एक फंक्शन सादेशें अशें 4-500 लोक
एकठांय येता आनी तशें करपाचें जर एक फंक्शनाचें जर कम्युनिटी हॉल पंचायतीच्या मार्फत जाल्ले किंवा कळंगुटीन जाल्ले जाल्यार आयज तो लोकांक आदार दिसपाचो आनी ताका आमी विकास म्हणून म्हणटाले. तशें एकूय जावंक ना. 2012 जेन्ना हो इलेक्शनाक उबो रावल्लो तेन्ना तेणी खुबशीं आश्वासनां दिल्लीं. आमी मार्केट कॉम्प्लेक्स बरो करतलो, बस स्टँड करतलो. आयज मार्केट कॉम्प्लेक्सूय जावंक ना, बस स्टँडूय जावंक ना. पूण कम्युनिदाच्यो जागा शेतां पुरोवन भायल्या लोकांनी हांगासर खुबशे कमर्शियल एक्टिविटी सुरू केल्ल्यो आसा. हेका विकास म्हणिना. विकास आतां सांगपाचें जाल्यार आमचें पुलीस स्टेशन जे जवळ जवळ 30 वर्सां पयलीं बांदलेले आनी तेन्ना जी लोकसंख्या आसली आनी जे पुलिसीचेर जो आतां ताण येता टुरिस्टीक प्लेस आसल्या कारणान तेका पळय पुलीस स्टेशनाक पळय इन्फ्रास्ट्रक्चर जाय ते कांयच डेव्हलपमेंट जातना दिसना. आनी वयल्यान आतां थंय एका पुलीस स्टेशनाची 2 पुलीस स्टेशनां त्याच प्रिमायसिसान हावज जाल्ली आसा, म्हणजे सालिगांव पुलीस स्टेशन आनी कळंगूट पुलीस स्टेशन. तर विकास जर म्हणटा जाल्यार अशें एक बरें पुलीस स्टेशन डेव्हलप जावंक शकतालें. तिसरी गजाल जर आमी म्हटलें की इलेक्ट्रिसिटी, रस्ते, उदक ह्या बाबतीन जर पळयलें जाल्यार इलेक्ट्रिसिटीचो लपंडाव आसा पळय तो दर 2-2 वरांनी आमची लायट वयता आनी कसलेच जे उत्सव आसता पळय ताका हटकून लायट वयता. आनी जो विकास पुरुश म्हणटा ही बेसीक जी गरज आसा लायटीची आयज त्याच्यान 10 वर्सांक एक बरें 1-2 सबस्टेशनां हाडून बरी जागा एक्वायर करून हो लायटीचो प्रश्न 10 वर्सांक तेणी सोडोवंक जातालो. पूण तो कितें म्हणटा की आपूण विकास करतलो, तेचे फक्त करतलो, हे करतलो ते करतलो. पूण बाबा कळंगुटीन तूं 10 वर्सां कळंगूट मतदारसंघाक एक तूं म्हणटा न्हू विकास पुरुश आनी मंत्री आनी आमदार जालो जाल्यार तुवें कितें केलें लायटीच्या बद्दल? एक बाबा 2 बरी पावर स्टेशन्स उबी केली जावं आनी कितें केलें अशेंय तेणी केलें ना. तिसरें उदकाचें तर म्हटलें कळंगुटीन एक टाकी आहा 1976 उबी जाल्ली आनी त्या टाकयेची कनेक्शनां आयज पयलींच्या परस 50 ते 60 पटीन वाडलेली आसा. इतल्यो कमर्शियल एस्टाब्लिशमेंट जाल्या, घरां जाल्या, बिल्डिंगो जाल्या जाल्यार बाबा उदकाचें जे इन्फ्रास्ट्रक्चर आसूंक जाय, पिवपाचें उदीक एक ऑल्टरनेट डे तरी एक 2 वरां तरी येवचे तेची पासून शाश्वती. जर हो मनीस 10 वर्सांक एक रेग्युलर ऑल्टरनेट डे सुद्दां एक 2 वरां पिवपाचें उदीक दिवंक शकना जाल्यार कसलो डेव्हलपमेंट म्हणपाचो. 1976 जी टाकी जाल्ली न्हू ते उदीक आमकां अस्नोड्याच्यान येतालें. थंय फिल्टरेशन प्लांट आसा आनी तेचेर खरें म्हटल्यार आनी रॉ वॉटर हाडून प्लस फिल्टरेशन प्लांट करूंक जातालें आनी उदकाची समस्या सोडोवपाक शक्य आसलें. कित्याक तूं सरकारान आसा, सरकार तुका सगळें सहकार्य करता. असो बरो एक मॉडल जर तुवें उदकाचो कळंगुटीक एक रिलीफ मेळपाक लागून केल्लो जाल्यार हांव तो विकास म्हणूंक शकता. आतां रस्त्यांची अधोगती जाल्ली आहा. आयजूय जर तुमी कॅमेरा घेवन कळंगुटीन गेले, बागा सारक्यान गेले, अजूनय रस्ते फोडटा खणटा. तुमी सिमेर सारक्या जाग्यार कांदोळीच्यान जेन्ना भितर येता थंयसून तूं बागा पासून वयशी, तशें पुलीस स्टेशना कडल्यान भितर सरता, हे रस्त्यांची पळय आजून 10 वर्सांक हो करूंक शकलो ना. आनी आतां कितें इलेक्शन तोंडार येता पळय तेन्ना आतां रस्त्यांक हे रेग्युलर रिती डामर घालप हे चलता, म्हणजे हे एका डेव्हलपमेंट म्हणिना. तेणी सांगचें की बाबा आपणीन रस्ते नेवे केले जावं खंय एक्वायर करून बरे रूंद रस्ते केले, अशें खंयच ना. रस्ते ना, लायटीचे डेव्हलपमेंट ना, उदकाचें डेव्हलपमेंट ना. आनी अशे एखादे प्रोजेक्ट दाखोवण्या सारके बाबा हो एक प्रोजेक्ट आपणेन केलो. खंय बाबा कळंगुटीन एक लोक आसा पळय ते फुटबॉलाचे सारके पिशे स्पोर्ट्साक वेरी, जाल्यार तेणी सांगचें बाबा कळंगूट आख्ख्या मतदारसंघान आपणेन एक बरी जागा एक्वायर करून एक बरें मैदान केलें किंवा असो एक मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलो, अशें कांय ना. कायदा सुवेवस्थेच्या बाबतीन सुद्दां कळंगूट हो सदांच चर्चेन आसता. कितें परिस्थिती आसा नेमकी आमकां कळटली? पळय, कायदा सुवेवस्था हो सरकारचो विशय आनी हो सरकारान आसलेलो मंत्री. आतां कायदा सुवेवस्थाचे प्रॉब्लम्स हांव सदमोंक शकता. आमची टुरिस्टीक प्लेस, लाखांनी लोक थंयसर येता.
पूण जे इन्फ्रास्ट्रक्चर हांवें तुमकां सांगलें पुलीस स्टेशनाचे जावं तांकां त्या पुलीस स्टेशनार ज्यो पद्दतीन सुविधा जावंक जाय वो प्रायम रिक्वायरमेंट जे आमदारान तेचे कडेन लक्ष दिवपाक जाय न्हू थंय लक्ष दिलें वचना. गुरुदास बाब, म्हाका आतां अशें विचारपाक जाय की कळंगूटच्या लोकांनी तुमकां कित्याक प्रेफरन्स दिवप किंवा पक्षान तुमकां कित्याक प्रेफरन्स दिवप हेचें सुंदर उत्तर तुमी दिल्लें आसा. अशा वेळार म्हाका असो प्रश्न एक विचारपाक जाय की लोबो हेंच्या कडल्यान सदांच आयकपाक मेळटा की पर्रीकरांची लेगसी फुडें व्हरपाक जाय. कितें तुमी उत्तर दितले ह्या परिस्थितीत? खरें म्हटल्यार आतां तो पळय पर्रीकराची लिगसी म्हणटा ह्या त्याच्या वाक्याचेर तुमकां आसपाक येता. मनोहर पर्रीकर हे पर्रा गांवचे सुपुत्र, पूण तेची जी लिगसीचो तो विशय उलयता ती भारतीय जनता पार्टीचो जो विशय आसा. मनोहर पर्रीकरान सगळे राजकारण केले ते भारतीय जनता पार्टीन केले आणि तेच भारतीय जनता पार्टीक तुवें नाका जाल्ली उतरां वायट हे दिवन तुवें भारतीय जनता पार्टी कडेनूच बेमानी करून आयज तूं गेल्लो आसा. खरें म्हटल्यार मनोहर पर्रीकराचो जो गांव आसा पर्रा गांव, तो पर्रा गांव हेका अशी चपराक दितलो ह्या इलेक्शनाक की पर्रा गांवान भारतीय जनता पार्टीकूच थंय लीड मेळटली आणि बऱ्या मतांनी लीड मेळटली. कित्याक म्हाज्या संपर्कान पर्रा गांवचे खूब लोक आसा. आतां सांगपाचें म्हटल्यार विकासाचे आनी तुवें पर्राचो विशय काडलो म्हणून हांव कळंगुटीन म्हाजो जन्म जालो तो खंय जालो हेल्थ सेंटरान जालो, कानोळेचें हेल्थ सेंटर. म्हणजे म्हाकाच वर्सां आतां 56 इयर्स. म्हणजे 56 इयर्स पयले थंय हेल्थ सेंटर आहा पळय ते तशेंच आसा. म्हणजे थंय विकास कांय जावंक ना हेल्थ सेंटराचोय बी. पूण पर्रान तेणीन लोकांक सांगलें की आपणीन हेल्थ सेंटर हाडल्या, 24 hours फार्मासी हाडल्या. पूण तेणी थंय कितें केलां, रस्त्याच्या देगेक पळय डेव्हलपमेंट केला. हे प्रायवेट तेणीन थंयसर एक पॉलिक्लिनीक केला आणि प्रायवेट फार्मासी केला. दाखयता आसतना लोकांक कितें सांगलें की आपूण तुमकां ह्यो सुविधा दिता जोडू काय एक गव्हर्मेंटाचे. आनी तेन्नाचो आमचो डेप्युटी CM फ्रांसीस डिसोजाक हाडून बी थंयसर इनॉग्रेशन केलें. म्हणजे लोकांक फुटवप कशें पळय ते मायकल लोबो कडल्यान शिकोवन घेवपाचें. आयज ती प्रायवेट प्रॉपर्टी. हे हेल्थ सेंटर किंवा पॉलिक्लिनीक थंय पर्रान हाडले ते लोकांच्या हेचे न्हू, म्हणजे गव्हर्मेंटाच्या हितूनचे न्हू, जनसेवेक आसूंक जाय जाल्यार ते फ्री आसूंक जाय आनी लोकांक ते दिसूंक जाय बाबा आमच्या हक्काचे ते आमचे सरकारी हे म्हणून ते सरकारी न्हू. अशें थंय पर्रान तेणी लोकांक अक्षरशः फटयल्या. हांव जाणा थंयसर एक गांवान तेणीन जिम केला आनी थंयसरूय हाडून डेप्युटी CMाक किंवा कोणाक हाडून तो इनॉग्रेशन बी करता जशें कितें सरकारी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून. पूण तो सरकारान रावन सरकारचो आधार घेवन आपले प्रायवेट इन्फ्रास्ट्रक्चर उबें करता. आतां तुमी म्हटलें जर पर्रीकरांची लिगसी जाल्यार ते पर्रान हे लोक रावल्या तेका. म्हाज्या खूब संपर्कान लोक येयल्ले आसा. गुरुदास आतां हेणी BJP सोडल्या तेन्ना आमी रावल्या तेका उत्तर दिवपाक. आनी तुज्या सारको मनीस फुडें येत तर भारतीय जनता पार्टीन तुका जर उमेदवार केलो जाल्यार आमी तुका भरघोस मतांनी पर्रान लीड दिता म्हणून सांगलेलें आसा. आनी हांव तुमकां सांगता 100% पर्रा गांवचे लोक आहा पळय तांकां खूबच लागला हे भारतीय जनता पार्टी पळय हेणी सोडल्या. आनी तेणीन पळय तो आतां लिगसी म्हणटा मनोहर पर्रीकर जे भाई आमचे मुख्यमंत्री आसले, जे इतले अत्यावस्थ स्थितीन आजारी आसतना पासून पळय हेची वक्तव्य आसा भाईच्या बद्दल ती खरेंच सरकास्टीक कमेंट्स पळय लोकांनी आयकल्या न्हू. ते लोक हो जो पळय मनोहर पर्रीकराची लिगसी म्हणटा पळय ते त्याच्या तोंडार न्हू एक सारके एक झणझणीत थापट दिताले ह्या इलेक्शनाक. आनी हांव 100% सांगता भारतीय जनता पार्टी त्याच्या पर्रा गांवान लीड घेवन दाखयतली. निवडणुकीनंतर हे स्पष्ट जातले सर. त्या दरम्यान आता आनी एक येऊन बातमी धडकता की रिकार्डो जे तुमच्याच मतदारसंघाचे आसात तांचोही खंय तरी भारतीय जनता पक्षाबरोबर जे जे जवळीक आसा ती पळोवन तुमकां कितें दिसता तुमकां की तांकां तिकीट मेळटलें? कारण ते थेट उलयता की अपक्ष किंवा भारतीय जनता पक्षाचे तिकीट आनी त्या भायर जर ते अपक्ष म्हणून रावले जाल्यार तुमकां ही निवडणूक चॅलेंजींग ठरतली काय? पळय हो रिकी आहा पळय टिटोचो मालक, हो रिकी डिसोजा इज अ गुड मॅन. ही इज व्हेरी हेल्पफूल गाय. तेणी खूब लोकांक आधार दिल्लो आसा हें हांव जाणा. खूब लोकांक नोकरी दिल्ली आसा. आतां ओन्ली प्रॉब्लम कितें आसा तो लोकां मदीं तितलो मिसळोंक ना. पूण हेचो अर्थ असो न्हू की तो केपेबल ना म्हणून. इज अ व्हेरी केपेबल गुड मॅन.
आनी रिकी सारको जर मनीस भारतीय जनता पार्टीन येयलो न्हू जाल्यार भारतीय जनता पार्टीक आनीक बळ मेळटलें. आनी हांव एज अ भारतीय जनता पार्टीन आतां म्हाजो जेन्ना रितसर प्रवेश जाला जाल्यार हांव रिकीचें खूब मना काळजांच्यान स्वागत करता. पण तरी सुद्दां जेन्ना ही गजाल भायर लोकांमदीं येता तेन्ना खंय तरी दबक्या आवाजान म्हटलें वता की तुमचो वापर केलो गेलो वतलो अशें दिसना तुमकां पक्षा कडल्यान? पळय म्हाजो यूज एंड थ्रो आमी थेट म्हणटले. पळय जर म्हाजो वापर एक बरे पार्टेन जी देशप्रेमी आसा, जे आमकां गोंयकारांक लागून जर पार्टेक लागून म्हाजो वापर जाता जावनी न्हू बऱ्या कार्याक जाता आनी तसो तर वापर जावन तर म्हाजो हो मायकल लोबो सारको घरा बसता न्हू जाल्यार असलो वापर हांव सदांच करून घे म्हणटलो. आनी म्हाजो अशा बऱ्या कार्याक वापर जावचो. पॉलिटिकल जी फिल्ड आसा पळय ते लोकांचे बरें करपाक आमी फुडें सरलेले आसा. तितून म्हाका खंयच अशें वायट दिसना जर कोणाचो असो कमेंट आसा. पूण भारतीय जनता पार्टी सुरवातीकच्यान आमी पार्टेन आसा, आमकां खबर आसा. पळय म्हाजें वैयक्तीक तर मत विचारचें न्हू जाल्यार म्हाका आमचे कळंगूट गांवचे आनी मतदारसंघाचे बरें जावचें. लोकांक एक बिझनस ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो, लोकांक एक जॉब मेळचे, लोक सुखी जावचो, हे सगळे विचार पळय आसा हे हांव भारतीय जनता पार्टीन रावन ह्या दृश्टिकोनासून कितें तरी कंट्रिब्यूट करूंक शकता अशें म्हाका मनानसून दिसता. तेका लागून हांव भारतीय जनता पार्टीन आसा. आतां तूं यूज एंड थ्रो हो प्रश्न केलो. आतां उदाहरण दिवपाचें जालें जाल्यार हो मायकल लोबोक आमी पयलीं कळंगुटीन हाडलो. तेच्या पयलीं दिलीप परुळेकरान साळेगांवचो आमदार आसतना एका जिल्हा पंचायत मेंबर केलो आनी तेच्या रिकमेंडेशना वयल्यान आमच्या सारके भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कळंगुटींचे हेका तिकेट मेळची म्हणून वावुरले आनी तिकेट मेळोवन दिवन हेका जिखून हाडपाक वावुरले. आनी ते जिखून हाडपाक वावुरता आसतना जोझफ सिक्वेरा सारको मनीस जेणी आपले पार्टीचे म्हणजे सॅक्रिफायस करून भारतीय जनता पार्टी वांगडा रावन तेणी तेन्नाचो आमदाराच्या विरोधान तो आमच्या वांगडा येयलो. तेन्ना एंथनी मिनेझस तोय भारतीय जनता पार्टी म्हणजे दे आर नो ते ट्रेडिशनली भारतीय जनता पार्टीचे मनीस न्हू पूण ते तेन्ना पयलींचो जो 10 वर्सां जो आमदार आसलो तो तेंचे जे कार्य तांकां आवडोंक नासलें, बदल काळाची गरज असली म्हणून आमी सगळे वांगडा रावन मायकल लोबोक भारतीय जनता पार्टीन जिखून दिलो. पूण आयज आनी दयानंद मांद्रेकरानूय खूब मदत केली ताका तिकेट मेळोवन दिवपाक शिवोलेच्या आमदारान. तशेंच आमचो फ्रांसीस डिसोजान म्हाका परत परत सांगून सांगलो गुरुदास मायकल लोबो बरो मनीस, ताका तुमी फुडें घेवन वचा आनी जिखून हाडा म्हणून. पूण तेणी कितें केलें मायकल लोबोन? म्हापशाचें उदाहरण आज जोसुआ बद्दल तेजें कितें, मागीर शिवोलीचें उदाहरण घे. दयानंद मांद्रेकराच्या विरुद्ध तेणें बायलेक फुडें गेले. फाटले फावटीक दयानंद मांद्रेकराक उडोवपाक आनी सालिगांवच्या आमदाराक उडोवपाक जे इलेक्शनाचें कावंटींग जाल्या उपरांत छाती ठोकपणी तेणी सांगल्या आपणेन तांकां घरा धाडले. जोझफ सिक्वेरा सारक्या मनशान ताका पळय आदार दिलो, ताका पंचायतींच्यान सुद्दां घरा धाडपाक आनी इलेक्शन जावन जिखून येवन 6 म्हयने सुद्दां ते वांगडा टिकोवन रावूंक शकले ना. म्हणजे हो जो मायकल लोबो आहा पळय तो बेमान मनीस कसो आसता पळय हे जिते जागते उदाहरण. यूज एंड थ्रो म्हणटा पळय तो मायकल लोबो. भारतीय जनता पार्टीक तेणी हे आमकां कार्यकर्त्यांक आनी हे मनशांक तेणी पार्टीचो कसो वापर करून आपूण जशें कितें तेणी एक भांडवल उबें करिना तशें पार्टेन रावन भांडवल उबें केलें. आनी आतां तेजें कितें जाला कळंगूट मतदारसंघ म्हणजे हे कमाईचो एक व्हडलो मॉल आसना तसो ताका दिसता. आनी तो आतां एक आपले एक सुपर मार्केट तो शिवोले घालूंक सोदता बायलेक फुडें करून असो हो सोल प्रोप्रायटरशीप तेजो बिझनस आसा. आनी आतां तो सालिगांवान एक आउटलेट, म्हापसान एक आउटलेट आनी तो आल्दोनाय वयता म्हणून म्हणजे ही आउटलेटां करता. म्हणजे हो सोल प्रोप्रायटरशीप धंदो केला ह्या मायकल लोबोन. ह्या धंद्याक कुलूप बसपाची काळाची गरज आसा.